कोणताही सरपंच ग्रामसभा घेणार नाही, ग्रामसभा घेण्यास चुकवेल तर त्याच्यावरती काय कारवाई होऊ शकते ते आपण आज पाहणार आहोत। तर सर्वप्रथम वर्षामध्ये किती ग्रामसभा घेतल्या पाहिजेत आणि किती ग्रामसभा घेणं त्यांच्यावरती बंधनकारक आहे ते आपण पाहूया। तर वित्तीय वर्षामध्ये 4 ग्रामसभा त्या घेतल्याच पाहिजेत, 4 ग्रामसभा त्या घेतल्याच पाहिजेत असं ग्रामपंचायतीवर बंधन आहे। आणि जर अशा 4 पैकी कोणतीही एक 4 पैकी कोणतीही एक ग्रामसभा घेण्यास सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामसेवक जर चुकवतील किंवा घेणार नाहीत तर त्या ग्रामपंचायतीचे जे काही सरपंच असतील त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई होऊ शकते। त्यांना अपात्र करण्याचे अधिकार पूर्ण माननीय जिल्हाधिकारी यांना आहेत। तसेच जे काही ग्रामसेवक असतील तर त्या ग्रामसेवक सुद्धा निलंबित होऊ शकतात किंवा इतर शिस्तभंगाची कारवाई त्यांच्यावर होऊ शकते। हा खूपच महत्त्वाचा नियम आहे। तर हे सर्व कोणत्या नियमानुसार त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते हे सांगतो। महाराष्ट्र ग्रामपंचायत नियम 1959 कलम 7 नुसार 4 ग्रामसभा घेणं बंधनकारक आहे आणि 4 पैकी एक ही ग्रामसभा घेण्यास जर सरपंच किंवा ग्रामसेवक चुकले तर या प्रकारची अपात्रतेची कारवाई त्यांच्यावर होऊ शकते। मित्रांनो, मी अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो। माझे YouTube चॅनल मात्र सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।